सर्वांना श्री स्वामी समर्थ. आज आपण बघणार आहोत स्वामींची नित्यसेवा केल्याने खरंच जीवनात फरक पडतो का? बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला असतो की स्वामी सेवा म्हणजे काय आणि खरंच स्वामी सेवा केल्याने आपल्याला आयुष्यामध्ये काही बदल हे घडलेले दिसतात का? तर याविषयीची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर सर्वप्रथम नित्यसेवा म्हणजे काय आणि नित्यसेवा म्हणजेच कशी करायची? तर ही फक्त स्वामींची सेवा नसून यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या ह्या सर्व सेवा करायच्या असतात. तर सर्वप्रथम आपण जाणून घेऊन या नित्यसेवा म्हणजे काय. अशी सेवा जी आपल्याला श्रद्धेने, नियमाने आणि सातत्याने करायची असते. यामुळेच आपल्या घर, मन, कुटुंब आणि आयुष्यावर स्वामी कृपेचा वर्षाव हा होत असतो. स्वामी म्हणतात, कर्म करीत राहा, फळ माझ्यावर सोड. चला तर मग जाणून घेऊया दररोज कोणती नित्यसेवा करावी आणि ती का करावी. सर्वप्रथम देवपूजेआधी आपल्याला पितरांची सेवा करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण आपल्याला माहितीच आहे की आपल्या जीवनाचे मूळ हेच आपले पितर आहेत. तर ते जर संतुष्ट झाले तर आपल्या घरामध्ये सुख, शांती ही नांदत असते. आपल्याला कोणत्याही कामामध्ये अडथळे येत नाही आणि पितृदोष आपला हा कमी होत असतो. तर दररोज सकाळी आपल्याला पितरांच्या स्मरणासाठी 1 ग्लास पाणी त्यांना अर्पण करायचे आहे आणि मनापासून त्यांची आपल्याला प्रार्थना करायची आहे. यानंतर आहे ती स्वामी सेवा. तर म्हणजेच 11 माळी आपल्याला श्री स्वामी समर्थ हा मंत्र हा करायचा आहे. ही म्हणजे स्वामींची चालती बोलती कृपा आपल्यावर होण्याचा एक मार्ग आहे, जो आपल्याला संकटात मार्ग दाखवतो, आपलं मन शांत करतो, आपल्यामध्ये असलेली नकारात्मकता, भीती दूर करतो. स्वामींच्या नामातच अक्कलकोट, दिंडोरी आणि ब्रह्मांड ज्ञान हे दडलेले आहे. यानंतर दुसरी सेवा म्हणजे स्वामी चरित्र सारामृत. याचे रोज आपल्याला 3 अध्याय असे वाचन हे करायचे आहे. पहिल्या दिवशी तुम्ही 1 ते 3, नंतर 3 ते 6 अशा प्रकारे आपल्याला संपूर्ण 7 दिवसामध्ये 21 अध्याय एक पारायण हे कंप्लीट करायचे असते. तर असे तुमचे एका महिन्यामध्ये तुम्ही 3 पारायण हे करू शकता. तर स्वामीचरित्र वाचनाने आपल्याला स्वामींशी प्रत्यक्ष संवाद साधण्याची हे एक साधन आहे. यामुळेच आपली श्रद्धा ही वाढत असते, जीवनाला दिशा मिळते आणि संकटाचं उत्तर आपल्याला या वाचनातून होत असते. यानंतर आहे 1 माळ नवार्ण मंत्र, जो आपल्याला शक्ती जागृत करण्याचा एक मार्ग आहे. तर यामुळेच आपल्याला मानसिक बळ हे वाढत असते, नकारात्मकता आपल्यातली कमी होते आणि आत्मविश्वास हा आपला निर्माण होतो. म्हणजेच महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि फलदायी मानली जाणारी ही देवीची एक सेवा आपल्याला नित्य करायची आहे. यानंतर आहे गायत्री मंत्र. यामुळेच आपल्याला बुद्धीचे आणि ज्ञानाची, तेजाची ही देवता आहे, ज्यामुळे आपल्याला आपली बुद्धी ही शुद्ध होते, तसेच आरोग्य सुधारते आणि विचार सकारात्मक होत असते. तर ही जी सेवा आहे ही तुम्ही मग घरातील गृहिणी असो किंवा पालक असो किंवा विद्यार्थी, नोकरी करणारे या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाची अशी ही सेवा आहे. आणि यानंतर आहे ती म्हणजेच आपल्या पंचमहायज्ञ. हे गृहस्थ जीवनाचे आधारस्तंभ आहे. यामध्ये आपल्याला देवयज्ञ, ऋषीयज्ञ, पितृयज्ञ असे सर्व हे भूतयज्ञ आणि मनुष्ययज्ञ हे यज्ञ केल्याने आपल्याला देवऋण आणि आपले ऋषीऋण, पितृऋण हे हळूहळू कमी होत असतात. यानंतर आहे आपल्याला लास्टची म्हणजेच कालभैरवाष्टक सेवा. ही 1 वेळा आपल्याला हे सर्व सेवा झाल्यानंतर करायची आहे. यामुळेच आपल्याला अकाली जी भीती वाटत असते ही आपली कमी होते, शत्रुबाधा आपला कमी होतो आणि आपल्या सर्व कामांमध्ये जे अडथळे निर्माण होतात हे सुद्धा नष्ट होत असतात या सेवेमुळे. तर हे जे सर्व आहे याच्या जीवनात सतत अडचणी येतात किंवा त्यांनी ही सेवा नक्की करावी. अखंड नामस्मरणाचे काय फायदे आहेत? तर दिवसभर मनात आपल्याला श्री स्वामी समर्थ हे जे नाम आहे हे अखंड आपल्याला चालू ठेवायचे आहे. हे तुम्ही काम करताना, चालताना किंवा अडचणीत असताना सुद्धा स्वामींचे नाव घेतले तर तिथे आपल्याला स्वामीचा एक आधार आपल्याला भेटत असतो. आज बऱ्याच लोकांना या
सेवेचा अनुभव हा आलेला आहे आणि तुम्हीसुद्धा या सेवा करून स्वामींची काय प्रचिती आहे हे जरूर अनुभव घेऊ शकता. तर फक्त आपल्याला ही सर्व सेवा करत असताना आपल्यामध्ये सातत्य हे ठेवायचं आहे. मनामध्ये श्रद्धा असली पाहिजे आणि आपल्याला जे काही मिळवायचे आहे यासाठी संयम हा आपल्याला खूप महत्त्वाचा आहे. हे सर्व करणं म्हणजेच स्वामींची नित्यसेवा. ही जर तुम्ही नेहमी केली आणि यामुळेच तुम्हाला स्वामींचा अनुभव हा लवकरात लवकर येत असतो. कारण स्वामी त्यांच्या भक्तांना कधीच खाली हात हे पाठवत नाही. अशी ही स्वामींची नित्यसेवा. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. थोडा जरी यूजफुल वाटला असेल आजचा व्हिडिओ तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण आणि ही सेवा तुम्ही करा आणि इतर भक्तांपर्यंत ही पोहोचा. सर्वांना श्री स्वामी समर्थ.